संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा हे उपाय, मिळतील अपेक्षित फायदे। जून महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत आज शनिवार जून 14 रोजी पाळले जाणार आहे। जून महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी म्हटले जाते। या दिवशी राशीनुसार काही उपाय केल्यास अपेक्षित फायदा होतो। संकष्टी चतुर्थीला राशीनुसार करा हे उपाय। मेष राशीच्या लोकांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाल चंदन अर्पण करावे, तसेच ओम गजाननाय नाम या मंत्रांचा जप करावा। वृषभ राशीच्या लोकांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश चालिसाचे पठण करावे, त्यासोबतच ओम गणेशाय नमः या मंत्रांचा जप करावा। मिथुन राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यावर बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा, त्यानंतर ओम द्वैमातुराय नमः या मंत्रांचा जप करावा। कर्क राशीच्या लोकांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा, ओम प्रमुखाय नमः या मंत्रांचा देखील जप करा। सिंह राशीच्या लोकांनी पंचामृताचा नैवेद्य दाखवावा, तसेच ओम विष्णुप्राय नमः या मंत्रांचा जप करावा। कन्या राशीच्या लोकांनी हिरव्या वस्तूंचे दान करावे, पूजा करताना गणपती बाप्पाला पिवळे चंदन लावावे, ओम सुखनिधे नमः या मंत्रांचा जप करावा। तूळ राशीच्या लोकांनी पूजा करतेवेळी गणपती बाप्पाला पिवळे चंदन लावावे, त्यासोबतच ओम महावीराय नमः या मंत्रांचा जप करावा। वृश्चिक राशीच्या लोकांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला दही किंवा दुधाने अभिषेक करावा, तसेच ओम प्रमाद्याय नाम या मंत्रांचा जप करावा। धनु राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाला पिवळी फुले किंवा वस्त्र अर्पण करावे, तसेच ओम भवात्मजय नाम या मंत्रांचा जप करावा। मकर राशीच्या लोकांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश चालिसाचा पाठ करावा आणि ओम पार्वतीनंदनाय नमः या मंत्रांचा जप करावा। कुंभ राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा, तसेच ओम मोदकप्रियाय नमः या मंत्रांचा जप करावा। मीन राशीच्या लोकांनी संकष्टी चतुर्थीला पूजा झाल्यानंतर खिरीचा नैवेद्य दाखवावा, तसेच ओम मंगलप्रदय नाम या मंत्रांचा जप करावा।